थांबा, आता लगेचच मॅडमांची आपण मुलाखत घेऊ. मॅडम 5 मिनिटं आहेत का तुमच्याकडे? अच्छा. तर मॅडम, हा जो तुम्ही एवढा मोठा बिझनेस उभारलाय, तर तुम्ही ॲक्च्युली आहेत कुठून मॅडम? नाशिकचे. आणि ते पण इथं गुजरातमध्ये येऊन बिझनेस करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. तर तुम्ही हा जो पूर्णपणे सेटअप उभारलाय, तर काय विचार काय म्हणजे गुजरातमध्ये येऊन कसं? आमचं म्हणणं असं आहे की गुजरात हे मोठं शहर आहे, तर तिथं खर्च जास्त असतो. तर जो म्हणजे माझे हस्बंड आहे, तर त्यांच्या खर्चाने तर काय होऊ शकत नाही. तर मला बी वाटतं की स्वतःचं काहीतरी करावा, लेडीज म्हणून मागं नाही राहायला पाहिजे. तर मी सगळ्या बरोबर. लेडीजांना जो संदेश देते की सगळ्यांनी ज्याचं जे कला येत असेल तर त्यांनी ती सादर करावा, अच्छा. दाखवून द्यावा. तर असं की दुसऱ्याच्या भरोशावर अवलंबून राहू नये. बरोबर आहे. तर मॅडम, तुमच्या हॉटेलमध्ये स्पेशल काय आहे मिसळ पाव आणि ही रेसिपी कुठली आहे मॅडम? ही नाशिक. नाशिकची आहे. अच्छा. तर इथं ऑडियन्सना तुम्ही मिसळ पाव वगैरे देता, त्यांचा म्हणजे त्यांचा रिन्यू वगैरे असं रिप्लेस काय येतं त्यांचा? छान आहे. ओके. तर आता तुमचा जो फूड कार्निवल आहे तडकेश्वरमध्ये हॉटेलचा कॉन्फिडन्समध्ये, हो, त्याच्यामध्ये 25-26 अच्छा 25-26 आहे. त्याच्यामध्ये तुमचा जो कॉन्फिडन्स आहे आणि तिथं तुम्ही करणार आहात, तर सगळ्यांना काय संदेश द्याल तुम्ही? तर तिथे आम्ही करणारच आहे. तर ऑडियन्स जे आमचे आहेत तर त्यांनी यावं. ओके. आणि मॅडम, त्याशिवाय तुम्ही व्हायरल पण खूप आहात आणि तुमचे ऑडियन्स वगैरे इथं येत आहेत, तर तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय की स्वतःचा एक स्टेटस आहे. ओके. ठीक आहे. थँक्यू मॅडम, धन्यवाद एवढं टाइम आमच्याबद्दल दिल्याबद्दल. आणि आपण परत भेटूया आणि तुमचा मुलाखत आम्ही घेत राहू. ओके. थँक्यू. आणि चांगले चांगले जे आपले लेडीज आहेत त्यांना तुमचा संदेश देत राहा, म्हणजे ते पण आपलं तुमच्या व्हिडिओतून ते मोटिवेट होतील. आज असे खूप सारे स्त्री लेडीज आहेत. पुढे जायलाच पाहिजे की मी आज पुढे आले तर बाकी बी लेडीज जायला पाहिजे. आपले मराठी लोक असं समजतात की लेडीज आहे, मुलं झाले, सगळे घरी बसून. मलाही 2 मुली आहेत, तर मी त्यांना मी 1 वर्षाचे आहे, 1 वर्ष होऊन 3 महिने झाले त्यांना मी घरी सोडून येते. का तर आहे, पण मग त्यांच्यासाठी पण काहीतरी करावं लागेल ना. ओके मॅडम, जर तुमचा 2 पोरी आहेत, घरी आहेत, तर घरी मुली आहेत, त्यांना कोण सांभाळते? माझी सासू सासरे सांभाळ. ओके. ठीक आहे. असं संबंध राहिला तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. तुला इथं बिझनेसमध्ये ते सांभाळतायत, तर सगळ्यांचे घरचे म्हणजे असं सगळं समजदार असले तर नक्की आपली स्त्री पुढे जाऊ शकते.